So transition series, elements of first, second and third transition series. So the D block element consists of 4 rows. These are the 4 rows, 1, 2, 3 and 4. The D block elements consist of 4 rows of 10 elements. 1, 2 हे 10 पर्यंत 10 elements आहेत. So the D block element consists of 4 rows of 10 elements. So the first transition series, ही first transition series आहे, ही first transition series. The first transition series is also called 3D series because in this series the 3D orbitals are gradually filled, and the first transition series consists of elements from scandium atomic number 21 to zinc atomic number 30. आता आपण जे जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होतं डी ब्लॉक एलिमेंटचं तिथं आपण लिहिलं होतं n-1 D 1 to 10. आता हा जो 4 आहे हा नंबर हा मेन एनर्जी शेल म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर आहे हा n. मग 4-1 म्हणजे 3. मग 3D इथं आपण 3D सिरीज ही जी आहे ही 3D सिरीज आहे, म्हणजेच फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज आहे. तर याचा आपण आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघूया. सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट्स ऑफ फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज. तर आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कुठल्याही एलिमेंटचं जर आपल्याला लिहायचं असेल तर त्यासाठी आपल्याला ज्या एलिमेंटचं आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिणार आहे त्या एलिमेंटचा ऑटॉमिक नंबर माहिती असायला हवा. यानंतर त्या एलिमेंटच्या आधी येणारा जो नोबेल गॅस आहे तो नोबेल गॅस ही आपल्या लक्षात असायला हवा आणि त्याचाही इलेक्ट्रॉनिक ऑटॉमिक नंबर आपल्याला माहिती असायला हवा. आता पहिला जो एलिमेंट आहे फर्स्ट ट्रान्झिशन सिरीजचा फर्स्ट जो एलिमेंट आहे तो आहे स्कॅन्डियम. याचा सिम्बॉल आहे SC, ऑटॉमिक नंबर 21. आणि या स्कॅन्डियमच्या आधी जो येणारा नोबेल गॅस आहे तो आहे ऑर्गॉन. आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आता ऑर्गॉनपर्यंत लिहिण्याचं काम नाही आहे. आपल्याला माहिती आहे ऑर्गॉनचा ऑटॉमिक नंबर काय आहे 18 आहे, म्हणजेच आपण आता लिहित नाही बसायचं 1s2 2 2s2 2p6 3s2 3p6. जर आपण लिहिलं तर चांगलीच गोष्ट आहे, पण आपल्याला जर शॉर्टमध्ये लिहायचं असेल तर आपण स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आर्गॉन लिहून आपण त्याच्या पुढे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते फिल करायला सुरुवात करू. तर आर्गॉन 4s2 3d1 या ठिकाणी 4s ऑर्बिटल आपण 3d ऑर्बिटलच्या आधी 4s ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉन जे आहेत ते 3d ऑर्बिटलच्या आधी फिल करतोय. याचं कारण आपल्याला माहिती आहे अबाव प्रिन्सिपल. द इलेक्ट्रॉन्स एंटर टू द लोएस्ट एनर्जी ऑर्बिटल फर्स्ट. म्हणजेच अबाव प्रिन्सिपलनुसार जो इलेक्ट्रॉन आहे तो लोवेस्ट एनर्जी ऑर्बिटल जे आहे त्याच्यामध्ये आधी प्रवेश करेल किंवा एंटर करेल. अँड सबसिक्वेंट इलेक्ट्रॉन्स आर फेड इन ऑर्डर ऑफ इन्क्रीजिंग एनर्जी. आणि नंतर इन्क्रीजिंग एनर्जीनुसार जे ऑर्बिटल्स असतील त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन्स आपण फिल करूयात. हा अब्बो प्रिन्सिपल. म्हणून आपण आधी 4s ऑर्बिटलची जी एनर्जी आहे ती 3d ऑर्बिटलच्या एनर्जीपेक्षा कमी आहे, म्हणून आपण आधी 4s ऑर्बिटल फिल करतो आणि त्याच्यानंतर 3d ऑर्बिटल फिल करतो. तर आता ही जी ऑर्बिटलची एनर्जी आहे ही ऑर्बिटलची एनर्जी म्हणजे कोणत्या ऑर्बिटलची एनर्जी कमी आहे जास्त आहे ही काढण्यासाठी ही एक रूल आहे. त्याला आपण तो आधी शिकलेलो आहोत. त्याला बोर-ब्युरी रूल किंवा n+l रूल असं म्हणतो आपण. वेअर n इज इक्वल टू प्रिन्सिपल क्वांटम नंबर अँड l इज इक्वल टू ॲझिम्युथल क्वांटम नंबर. हे आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत. म्हणून आपण n+l व्हॅल्यू जी असेल ही इन्क्रीजिंग व्हॅल्यू जी असेल म्हणजे ज्या ऑर्बिटलची n+l व्हॅल्यू कमी असेल त्या ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉन आधी एंटर होईल. त्याच्यानंतर इन्क्रीजिंग n+l नुसार इलेक्ट्रॉन्स आपण फिल करूयात, म्हणजेच करतो आपण. त्याच्यानंतर स्कॅन्डियम नंतर टिटॅनियम. आता टिटॅनियमचा सिम्बॉल आहे Ti. याचा ऑटॉमिक नंबर आहे 22. ऑर्गॉन 4s2 3d2. म्हणजे आता एक इलेक्ट्रॉन जो आहे हा आपण डी ऑर्बिटलमध्ये एक इलेक्ट्रॉन फिल करतो आहे. व्हॅनेडियम ऑटॉमिक
number 23 4s2 3d3. क्रोमियम एक्सेप्शनल केस आहे, याच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये व्हेरिएशन आहे. आपण इथं 4s2 3d4 लिहायला हवं होतं, कारण आपण जर अकॉर्डिंग टू अबाव प्रिन्सिपल पाहिलं तर एनर्जी इलेक्ट्रॉन जो आहे तो लोएस्ट एनर्जी जे ऑर्बिटल असतं तिथं फील व्हायला पाहिजे, म्हणजे 4s2 3d4 यायला पाहिजे होतं याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. पण ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन न राहता याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 4s1 3d5. याचं कारण असं आहे की D5 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे ते हाफ फील्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, आणि हाफ फील्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे असतं ते हायली स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं. शिवाय दुसरी गोष्ट जी आहे ती एनर्जी डिफरन्स जो आहे 4s आणि 3d ऑर्बिटलमध्ये तो खूप कमी आहे. म्हणून हा एक जो इलेक्ट्रॉन आहे 4s ऑर्बिटलमधला एक इलेक्ट्रॉन इझिली 3d ऑर्बिटलमध्ये जातो. कारण काय, तर स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेन करण्यासाठी. आणि म्हणून क्रोमियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे ते 4s1 3d5 आहे. हे एक्सेप्शनल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. त्याच्यानंतर मॅग्नीज. आता मॅग्नीजमध्येही एक जो इलेक्ट्रॉन आहे तो डी ऑर्बिटलमध्ये एंटर न होता एस ऑर्बिटलमध्ये एंटर होईल. कारण तेच आहे, कारण मॅग्नीज ही हाफ फील्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेन करण्याचाच प्रयत्न करेल. म्हणून हा जो एक इलेक्ट्रॉन आहे हा जर ह्या ऑर्बिटलमध्ये एंटर झाला एस ऑर्बिटलमध्ये तर हा सुद्धा हाफ फील्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दाखवेल, आणि म्हणून हा एक इलेक्ट्रॉन डी ऑर्बिटलमध्ये सुद्धा एंटर न होता एस ऑर्बिटलमध्ये एंटर होईल. त्यानंतर आयन ऑटॉमिक नंबर 26 4s2. यानंतर आपण एक एक इलेक्ट्रॉन डी ऑर्बिटलमध्ये फिल करतोय 4s2 3d6. कोबाल्ट ऑटॉमिक नंबर 27 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 4s2 3d7. फक्त एक एक इलेक्ट्रॉन जो आहे नंतर तो आपण डी ऑर्बिटलमध्ये फिल करतोय. निकेल ऑटॉमिक नंबर 28 4s2 3d8. त्यानंतर कॉपर ही सुद्धा एक्सेप्शनल केस आहे. या कॉपरच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये सुद्धा आपल्याला व्हेरिएशन बघायला मिळतं आहे. याचं कारणसुद्धा तेच आहे, कारण कम्प्लिटली फील्ड D10 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे असतं ते हायली स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं, आणि जो एनर्जी डिफरन्स मी आधी सांगितल्याप्रमाणेच एनर्जी डिफरन्स जो आहे 4s ऑर्बिटलमध्ये आणि 3d ऑर्बिटलमध्ये हा खूप कमी आहे. आणि यामुळे हा 4s ऑर्बिटलमधला जो एक इलेक्ट्रॉन आहे तो इझिली 3d ऑर्बिटलमध्ये जातो. कारण काय, तर स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेन करण्यासाठी. म्हणून कॉपरचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते 4s1 3d10 आहे. त्याच्यानंतर झिंक शेवटचं एक ऑर्बिटल जे वॅकंट आहे ते एस ऑर्बिटल आहे. म्हणून शेवटचा जो इलेक्ट्रॉन आहे हा 4s ऑर्बिटलमध्ये एंटर होईल, आणि म्हणून झिंकचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 4s2 3d10. सो दिस इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज इलेमेंट्स. हे फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज इलेमेंट्सचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. आणि आपल्याला मी सांगितल्याप्रमाणेच आपल्याला जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कुठल्याही इलेमेंटचं लिहायचं असेल तर आपल्याला ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिण्यासाठी आपल्याला त्या इलेमेंटचा ऑटॉमिक नंबर माहीत असणं आवश्यक आहे. त्यानंतर त्या इलेमेंटच्या आधी जो नोबेल गॅस येतो आहे, कोणता नोबेल गॅस येतो आहे, तो नोबेल गॅस कोणता आहे आणि त्याचा ऑटॉमिक नंबर काय आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात असायला हवं. आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण ऑलरेडी याआधी शिकलेलो आहोत. सो एक्सेप्शनल कॉन्फिगरेशन ऑफ क्रोमियम अँड कॉपर. व्हाय क्रोमियम हॅज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, मी आधी सांगितल्याप्रमाणे व्हाय क्रोमियम हॅज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 4s1 3d5 अँड नॉट 4s2 3d4. Because the half filled and completely filled electronic configuration, that is D5 and D10, have extra stability associated with them. Also, the energy difference between 3d and 4s orbital is very small, so that the 4s electron, one of the 4s electron can easily goes to the 3d orbital, and the 3d orbital becomes half filled in case of chromium, half filled in case of chromium, and completely filled in case of copper. So therefore the electronic configuration of chromium is 4s1 3d5 rather than
4s2 3d4 while that of copper is 4s1 3d 10 instead of 4s2 3d 9. मी जे सांगितलं तेच की जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे क्रोमियम आणि कॉपरचं ते एक्सेप्शनल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे आणि याचं कारण असं आहे की हाफ फील्ड आणि कम्प्लिटली फील्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे D5 आणि D10 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे हायली स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे आणि टू अटेन द स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन और टू एक्वायर द एक्स्ट्रा स्टेबिलिटी one of the 4s electron goes to the 3d orbital and the 3d orbital become half filled in case of chromium and completely filled in case of copper. So एक्स्ट्रा स्टॅबिलिटी आणि स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेन करण्यासाठी हा जो एक इलेक्ट्रॉन आहे 4s ऑर्बिटलचा हा d ऑर्बिटलमध्ये जातो आणि म्हणून क्रोमियम आणि कॉपरचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे यामध्ये व्हेरिएशन आपल्याला दिसून येतं. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कुठल्याही एलिमेंटचं जर आपल्याला लिहायचं असेल तर मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला ज्या एलिमेंटचं आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहितो आहे त्याआधी कोणता नोबेल गॅस येतो ते आपल्याला माहिती हो आणि म्हणून आपल्याला नोबेल गॅस जे आहेत ते माहिती असायला हवेत आणि त्यांचे ऑटोमिक नंबरही माहिती असायला हवेत. हे आपण ऑलरेडी आधी शिकलेलो आहे पण आपण एक जस्ट रिवाईज करतो आहे. ते हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन आणि रेडॉन हे नोबेल गॅसेस आहेत. हेलियम ऑटोमिक नंबर 2, निऑन 10, आर्गॉन 18, क्रिप्टॉन 36, झेनॉन 54 आणि रेडॉन 86 असे हे नोबेल गॅसेस आहेत. यानंतर फर्स्ट पिरियडमध्ये आपण फक्त एस ऑर्बिटल फिल करतो. काही लक्षात ठेवायचं आपण ऑलरेडी ह्या गोष्टी आधी शिकलो आहे. फर्स्ट पिरियडमध्ये आपण फक्त एस ऑर्बिटल फिल करतो. सेकंड पिरियड जो आहे सेकंड पिरियडमध्ये आपण एस पी ऑर्बिटल फिल करतो. थर्ड पिरियडमध्ये आपण एस पी ऑर्बिटल फिल करतो. फोर्थ पिरियडमध्ये आपण एस डी पी ऑर्बिटल फिल करतो. फिफ्थ पिरियडमध्ये परत एस डी पी ऑर्बिटल फिल करतो. सिक्स्थ पिरियडमध्ये एस एफ डी पी, सेवन्थ पिरियडमध्ये एस एफ डी पी. म्हणजे एस पी एस पी, एस डी पी, एस एफ डी पी, एस एफ डी पी या पद्धतीने. आणि आपल्याला ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की एस सबशेलमध्ये एक ऑर्बिटल असतं त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात. पी सबशेलमध्ये 3 ऑर्बिटल असतात त्याच्यामध्ये आपण 6 इलेक्ट्रॉन फिल करू शकतो. डी सबशेल 5 ऑर्बिटल 10 इलेक्ट्रॉन्स, एफ सबशेल 7 ऑर्बिटल 14 इलेक्ट्रॉन्स. हे आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत फक्त आपण एक जस्ट ते रिवाईज करून घेतलं. तर सेकंड ट्रान्झिशन